तर सुनेत्रा पवार सध्या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या आहेत। देवगिरीवरूनच सुनेत्रा पवार लोकभवनात जाणार आहेत। दरबार हॉलमध्ये त्यांचा शपथविधी होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्या आता देवगिरी बंगल्यावर पुन्हा एकदा पोहोचल्यात। तिथूनच त्या लोकभवनात दाखल होतील। लोकभवनात सध्या शपथविधीची तयारी सुरू झालेली आहे। त्या ठिकाणी शपथविधी पार पडणार आहे। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्या पुन्हा एकदा आता देवगिरी बंगल्यावर पोहोचल्यात अशी माहिती समोर येते। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश, आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्या आता देवगिरी बंगल्यावर पोहोचल्यात आणि तिथूनच त्या लोकभवनात जातील अशी माहिती आहे। विधान भवनातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या सगळ्या आमदारांची नेत्यांची बैठक झाल्यानंतर त्या विधान भवनातून थेट देवगिरी बंगल्यावर आल्या। तर दुसरीकडे विधान भवनातील ज्या मीटिंगमधून सगळे पक्षाचे नेते, वरिष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ ही सगळी मंडळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेली आणि त्या भेटी दरम्यान ते आता पत्र देतील विधिमंडळ नेत्याच्या निवडी संदर्भातला। आणि तो दरम्यानच्या काळामध्ये लोकभवनावरती आता शपथविधीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे। याच काळामध्ये सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर आलेल्या त्या मोजक्या कार्यकर्त्यांसोबत इथे आहेत। आता पुढचा काही साधारण एक तासभर त्या इथे थांबतील। 4:45च्या सुमारास त्या पुन्हा लोकभवनकडे जातील, जिथे शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे। या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांमध्ये लोक, म्हणजे विशेषतः महायुतीतले नेते त्या ठिकाणी येणार आहेत। दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या हालचाली घडत आहेत, आमदार काही येऊन भेटत आहेत, फोनाफोनी होत आहेत। याच काळामध्ये आता तिकडे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून वर्षावर जे काही नेते आहेत ते थेट लोकभवनात जातील। ज्ञानेश, या शपथविधीला मोजकेच लोक उपस्थित राहणार आहेत अशी देखील माहिती आहे। शरद पवार याला येणार नाही आहेत असं देखील समजतंय। एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या काही राजकीय हालचाली घडत आहेत त्याला फारसा वेग आला असला तरी त्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती। आणि आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला संघर्ष आहे आणि ज्याच्यावर आपण सकाळपासून बोलतो आहोत की या अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना स्वतःच्या पद्धतीने, अर्थात भारतीय जनता पक्षाच्या बळावरती आपली ताकद आजमावायची, ती दाखवायची आहे। आणि त्याचाच अर्थ असा आहे की केवळ अजित पवार गटाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन हा शपथविधी सोहळा आणि त्यासाठी सुनेत्रा वहिनींना तयार करणं ही सगळी प्रक्रिया केलेली आहे। आणि याच काळामध्ये शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। माध्यमांपुढे बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं या संदर्भामध्ये कुटुंबामध्ये कुठलीही चर्चा झाली नाही आणि शपथविधी सोहळ्याचं निमंत्रणही नाही। यावरून याचा अर्थ आहे। त्याच वेळेला सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष, त्यांनी सांगितलं की पवार येणार आहेत की नाही या संदर्भात त्यांनी केवळ मोजकी प्रतिक्रिया दिली। हात जोडून ते या विषयावर फारसं बोलणं टाळलेलं आहे। याचा अर्थ शरद पवार हे या सोहळ्याला येणार नाहीत असं स्पष्ट आहे। निश्चितच शरद पवार येणार नाहीत हे स्पष्ट होतंय। असेच जोडून राहा ज्ञानेश आमच्यासोबत। हे महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय।